तर मित्रांनो, ज्यावेळी आपण व्यावसायिक पर्यावरण असं म्हणतो त्यावेळेला प्रामुख्यानं त्याचे दोन प्रकार केलेले असतात. एक असतं अंतर्गत पर्यावरण आणि एक असतं बहिर्गत पर्यावरण किंवा बाह्य पर्यावरण. ज्यावेळी आपण व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये येणारे जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामध्ये मग मूल्यपद्धती असते, जीवितकार्य उद्दिष्ट असतात, व्यवस्थापन संरचना असते, भौतिक, वित्तीय, मानवी साधनं असतात, तंत्रज्ञानाची क्षमता असते, नावलौकिक असतो. या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत अंतर्गत पर्यावरणामध्ये. ज्यावेळी आपण व्यवसायाचं बाह्य पर्यावरण असं म्हणतो त्यावेळेला बाह्य पर्यावरण हे व्यवसायाच्या नियंत्रणाच्या बाहेरचं असतं. अंतर्गत पर्यावरणातल्या गोष्टींवर व्यवसायाचं नियंत्रण असतं, परंतु बाह्य पर्यावरणातल्या गोष्टी या व्यवसायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असतात. व्यवसायावर व्यापक आणि दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या असतात, परंतु त्याच्यावर व्यवसायाचं कुठलंही नियंत्रण नसतं. त्यामुळं बाह्य पर्यावरणाबद्दल कुठल्याही व्यवसायाला दक्षता बाळगावी लागते. ज्यावेळी आपण व्यवसायाचं बाह्य पर्यावरण असं म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची पर्यावरणं, दोन प्रकारचे घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात. एक असतं सूक्ष्म पर्यावरण आणि दुसरं असतं स्थूल पर्यावरण. सूक्ष्म पर्यावरण म्हणजे काय, मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर व्यवसायाची कार्यपद्धती आणि धोरणं याच्यावर त्वरित आणि प्रत्यक्ष परिणाम करणारे जे काही घटक असतात त्याला सूक्ष्म पर्यावरण असं म्हटलं जातं. व्यवसायाची कार्यपद्धती आणि धोरणं यांच्यावरती त्वरित आणि प्रत्यक्ष परिणाम करणारं जे पर्यावरण आहे त्याला म्हणायचं सूक्ष्म पर्यावरण किंवा मायक्रो एन्व्हायरमेंट. ज्याच्यात काय असतं तर आपल्याशी डायरेक्टली रिलेटेड म्हणजे पुरवठादार असतील, ग्राहक असतील, स्पर्धक असतील, मध्यस्थ असतील, जनता असेल, हे सगळे सूक्ष्म पर्यावरणामध्ये येतात. या उलट ज्यावेळी आपण स्थूल पर्यावरण असं म्हणतो, मॅक्रो एन्व्हायरमेंट, त्यावेळेला सर्वसाधारणपणे व्यावसायिक पर्यावरणामधलं स्थूल पर्यावरण म्हणजे व्यवसायाच्या वेगवेगळ्या प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे घटक. स्थूल पर्यावरणाचे घटक हे व्यवसायाच्या नियंत्रण कक्षेच्या बाहेर असतात. स्थूल पर्यावरणाचा गांभीर्यानं अभ्यास केला जात असतो, कारण संपूर्ण समाजव्यवस्थेची पर्यावरण ही एक महत्त्वाची उपव्यवस्था आहे आणि या उपव्यवस्थेचा समाजव्यवस्थेवर परिणाम होतो. काही व्यवस्थापन तज्ज्ञांचं मत असं आहे की समाजातला प्रत्येक घटक हा पर्यावरणामध्ये वावरत असतो, त्यामुळे हे पर्यावरण व्यवसायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपण स्थूल पर्यावरण असं म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये मग नैसर्गिक किंवा भौतिक पर्यावरण येतं, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरण येतं, लोकसंख्याविषयक पर्यावरण येतं, तंत्रज्ञानविषयक पर्यावरण येतं, राजकीय पर्यावरण येतं, कायद्याबद्दलचं आंतरराष्ट्रीय किंवा शैक्षणिक पर्यावरण देखील स्थूल पर्यावरणामध्ये येत असतं. सुरुवातीला आपण बघूयात सूक्ष्म पर्यावरणाचे घटक कोणते आहेत ते. मित्रांनो, ज्यावेळी आपण सूक्ष्म पर्यावरण असं म्हणतो त्यावेळी असेच घटक त्याच्यात येतात की ज्या घटकांचा व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर, व्यवसायाच्या धोरणांवरती त्वरित आणि प्रत्यक्ष असा परिणाम घडत असतो. अगदी लहान लहान व्यवसायातल्या ज्या प्रक्रिया असतात त्यांच्यावर देखील हे घटक परिणाम करत असतात. प्रामुख्याने 5 घटक सूक्ष्म पर्यावरणामध्ये येतात. कोणकोणते असतात ते, तर पुरवठादार, ग्राहक, स्पर्धक, मध्यस्थ आणि जनता किंवा समाज ज्याला आपण म्हणू. पहिला घटक असतो तो म्हणजे पुरवठादार. व्यवसायाला कच्चा माल असेल, उत्पादनासाठी लागणारी साधन सामग्री असेल, लेखन सामग्री असेल, या सगळ्याचा पुरवठा करणारी जी व्यक्ती असते त्याला सप्लायर किंवा पुरवठादार असं म्हटलं जातं. पुरवठादाराच्या नियमित पुरवठ्यावरच उत्पादनात सातत्य टिकून राहतं. याच्यासाठी व्यवसायाला एका पुरवठादारावर अवलंबून राहता येत नाही, तर अनेक पुरवठादारांवर त्याला अवलंबून राहावं लागतं. पुरवठादारांची कार्यक्षमता कशी आहे, ते कितपत तत्पर आहेत, ते किती सहकार्य करतात, ते किती प्रामाणिक आहेत, या गोष्टींचा कंपनीच्या उत्पन्नावर प्रत्यक्ष परिणाम पडत असतो. त्यामुळं दक्ष राहून व्यवसायानं पुरवठादारासंबंधीच्या सगळ्या गोष्टी या हाताळणं गरजेचं असतं. दुसरे असतात ते म्हणजे ग्राहक. ग्राहक हा राजा असतो. कुठल्याही व्यवसायाचं अस्तित्व
हे त्याला असणाऱ्या ग्राहकांवरतीच अवलंबून असतं. व्यवसायाचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे ग्राहक निर्माण करणं आणि निर्माण केलेले ग्राहक टिकवून ठेवणं हे असतं. ग्राहक या घटकाचा व्यवसायावर प्रचंड प्रभाव असतो. प्रत्येक व्यावसायिकाला ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे अंदाजपत्रक, त्यांचं मानसशास्त्र, त्यांची विचारसरणी, ग्राहकांची क्रयप्रेरणा अशा सगळ्या घटकांचा व्यवसायाच्या विक्रीवर परिणाम होत असतो. ग्राहकांचे वेगवेगळे प्रकार विचारात घेऊन ग्राहकांबद्दलची विक्रय धोरणं जर आपण ठरवली तर विक्री वृद्धी मोठ्या प्रमाणात होते, नवीन ग्राहक तयार होतात आणि असलेले ग्राहक टिकून राहतात. त्यानंतर असतात ते म्हणजे स्पर्धक किंवा कॉम्पिटिटर. सध्या जग ही बाजारपेठ झालेली आहे जागतिकीकरणामुळं. त्यामुळं प्रत्येक व्यवसायाला मोठ्या जागतिक स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. भारतामधले व्यावसायिक जे आहेत त्यांना भारतातल्या उद्योगांशी स्पर्धा तर करावी लागतेच आहे, पण त्यांना जगातल्या प्रत्येक उद्योगाबरोबर देखील स्पर्धा करावी लागते. याच्यामध्ये बाजारपेठेतल्या स्पर्धकांची संख्या, त्यांची स्पर्धाशक्ती, आर्थिक क्षमता, विक्रय यंत्रणा, धोरणं, व्यूहरचना, किंमत धोरणं, प्रतिमाचिन्ह या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळं स्पर्धक बघत असताना त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्याशी कशी स्पर्धा करायची हे व्यवसायाला ठरवावं लागतं. स्पर्धकासंबंधीच्या सगळ्या गोष्टी या व्यवसायाच्या सूक्ष्म पर्यावरणामध्ये येत असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे मध्यस्थ किंवा ज्याला आपण इंटरमिडियरीज किंवा एजंट्स असं आपण म्हणतो. विपणन मध्यस्थ हे उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, वितरणाचं काम करतात. याच्यामध्ये मग घाऊक व्यापारी येतात, अभिकर्ते येतात, दलाल येतात, विभागीय घाऊक व्यापारी येतात, किरकोळ व्यापारी येतात, वेगवेगळे फिरते विक्रेते येतात. हे सगळे मध्यस्थांमध्ये येतात. मध्यस्थांची कार्यक्षमता, आर्थिक क्षमता, विक्री यंत्रणा, विक्रीची धोरणं, ग्राहक संबंध, बाजारपेठेचं ज्ञान या सगळ्या गोष्टी व्यवसायावर प्रत्यक्ष परिणाम करतात, व्यवसायाच्या विपणन कार्यावर परिणाम करतात. त्यामुळं सूक्ष्म पर्यावरणाचा मध्यस्थ हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा 5वा घटक असतो सूक्ष्म पर्यावरणाचा, तो म्हणजे जनता किंवा समाज, पब्लिक ज्याला म्हटलं जातं. सर्वसामान्य जनता, समाज यांचा व्यवसायाशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात संबंध येतो. समाजामध्ये व्यवसायाचे संभाव्य ग्राहक, हितचिंतक असतात. जनतेमध्ये वेगवेगळे दबाव गट असतात. त्यांचा व्यवसायाबद्दलचा आदर, आस्था, आपलेपणा असते. त्यामुळं जर आदर असेल, आस्था असेल, आपलेपणाची भावना असेल या जनतेच्या मनामध्ये व्यवसायामध्ये बद्दल, तर त्याचा प्रभाव हा व्यवसायावर पडत असतो. या प्रभावाची तीव्रता कमी असते, पण नक्कीच हा प्रभाव असतो, कारण या जनतेमध्येच व्यवसायाचे पुरवठादार, ग्राहक, स्पर्धक, मध्यस्थ ज्यांच्यावर व्यवसाय अवलंबून आहे हे सगळे असतात. एक प्रतिमा व्यवसायाची निर्माण होत असते. मित्रांनो, ज्यावेळी आपण सूक्ष्म पर्यावरण असं म्हणत असतो व्यवसायाचं, त्यावेळेला सूक्ष्म पर्यावरणाचा परिणाम हा व्यवसायाचं उत्पादन असेल, उत्पादनातलं सातत्य असेल, उत्पादन क्षमतेचा वापर असेल, व्यवसायाची वितरण व्यवस्था असेल, वैयक्तिक विक्री, विक्रयोत्तर सेवा असतील, किंवा विक्री आणि विक्रय वृद्धी असेल, ग्राहकांची निष्ठा, ग्राहक संबंध असतील, बाजारपेठेतल्या वेगवेगळ्या क्रिया असतील, याच्यावर सूक्ष्म पर्यावरणाचा परिणाम होत असतो. सूक्ष्म पर्यावरणानंतर आपण ज्याचा आढावा घेणार आहोत ते म्हणजे व्यवसायाचं स्थूल पर्यावरण. व्यावसायिक पर्यावरणामध्ये स्थूल पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. साधारणपणे आपण बघितलं तर व्यावसायिक पर्यावरणाचा अर्थ स्थूल पर्यावरण असाच बरेच लोक घेत असतात. व्यवसायाच्या वेगवेगळ्या प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे घटक हे स्थूल पर्यावरणाचे घटक असतात. स्थूल पर्यावरणातले घटक हे व्यवसायाच्या नियंत्रण कक्षेच्या बाहेर असतात. त्यामुळं स्थूल पर्यावरणाचा अभ्यास केला जाणं हे गरजेचं असतं. स्थूल पर्यावरण ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी प्रामुख्यानं हे 10 घटक आपण विचारात घेत असतो. कोणते असतात तर नैसर्गिक पर्यावरण असतं, सामाजिक पर्यावरण असतं, आर्थिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण, लोकसंख्या विषयक पर्यावरण, तंत्रज्ञान विषयक पर्यावरण,
कायदेविषयक पर्यावरण, आंतरराष्ट्रीय पर्यावरण, शैक्षणिक पर्यावरण हे एकूण 10 प्रमुख घटक स्थूल पर्यावरणामध्ये असतात. पहिलं आपण बघूया नैसर्गिक पर्यावरण, ज्याला भौतिक पर्यावरण म्हणतात, नॅचरल एन्व्हायरमेंट. व्यावसायिक पर्यावरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नैसर्गिक पर्यावरणाचा विचार केला जातो. निसर्गनिर्मित घटक, निसर्गाद्वारे घडणाऱ्या ज्या घटना आहेत, या सगळ्याला आपण नैसर्गिक पर्यावरण असं म्हणत असतो. नैसर्गिक पर्यावरण ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये भौगोलिक, परिसरात्मक, भूपृष्ठ रचनाविषयक अशा तिन्ही घटकांचा समावेश असतो. व्यवसाय निसर्ग आणि भौगोलिक परिस्थिती याच्यावर अवलंबून असतो. नैसर्गिक पर्यावरणामध्ये भूमी, हवा, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती याचा समावेश होत असतो. निसर्गामधल्या घटकांचा व्यवसायाच्या उत्पादनावर, विपणन क्रियांवर कमी जास्त प्रभाव हा नेहमीच पडत असतो. वीज निर्मिती असेल, विजेचा वापर असेल, तत्पूर्वीच्या काळात कोळशाचा होणारा वापर असेल, कोळशापासून वीज निर्मिती होत असेल त्या काळामध्ये असेल, ज्या प्रदेशात कोळशाच्या खाणी आहेत तिथं उद्योगांची निर्मिती त्या काळात होत होती. निसर्गनिर्मित कच्चा माल जसं की कच्चं लोखंड, कच्चं तेल ज्या ठिकाणी उपलब्ध होतं तिथंच कारखाने सुरू झाले. मध्यपूर्व आशियामध्ये अनेक तेल उत्पादक राष्ट्र जे आहेत त्यांनी कच्च्या तेलांच्या विहिरी बंद पडल्यामुळं तिथले तेल शुद्धीकरण कारखाने त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले. वाहनं उत्पादन करणाऱ्या कंपन्या, वाहनांच्या बाजारपेठा याच्यावर देखील याचा मोठा परिणाम झाला. औद्योगिक प्रगतीबरोबर माणसानं नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा बेजबाबदारपणे करायला सुरुवात केली. त्यामुळे दूषित पाणी, खराब हवा हे सगळं व्हायला लागलं. दूषित पाणी, खराब हवेची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यामुळं, त्याचं नीट नियोजन न केल्यामुळं भूमी, हवा, पाणी या सगळ्याचं प्रदूषण व्हायला लागलं. निसर्गाचा समतोल ढासळला. याचा परिणाम व्यवसायावरच झाला. नैसर्गिक घटकांची दुर्मिळता, इंधन खर्चामध्ये वाढ, प्रदूषणामध्ये वाढ, शासनानं नैसर्गिक घटकांच्या वापराबद्दलचं ठरवलेलं धोरण यामुळे व्यवसायासमोर अनेक नवीन आव्हानं आजच्या काळामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष देणं हे आज गरजेचं झालेलं आहे. कुठलाही व्यावसायिक निर्णय घेत असताना त्या निर्णयामुळं नैसर्गिक परिस्थिती, ज्याच्यामध्ये हवामान आहे, उपलब्ध साधनसामग्री आहे, याचा विचार केला जाणं गरजेचं आहे. तर आणि तरच व्यवस्थापक यशस्वी धोरणं ठरवू शकतात. दुसरं असतं ते म्हणजे सामाजिक पर्यावरण, सोशल एन्व्हायरमेंट. देशामधली सामाजिक परिस्थिती ही व्यवसायाच्या यशापयशावर परिणाम करते. समाज हा नेहमी परिवर्तनशील असतो. सामाजिक प्रवृत्तीमध्ये सतत बदल होत असतो. व्यवसायाने जर सामाजिक बदलानुसार आपलं धोरण बदललं नाही तर त्याचं अस्तित्व धोक्यात येतं. व्यवसाय संस्था हे ओळखूनच, समाजाचा आपल्यावर किती परिणाम होतो हे ओळखूनच समाजामध्ये उद्योग केंद्राची व्यवस्थापन करत असताना समाजाबाबत आर्थिक विकासाच्या दृष्टीनं जबाबदारी स्वीकारत असतात. रोजगार निर्मिती असेल, जनहित असेल, रास्त किमतीत दर्जेदार वस्तू पुरवणं असेल, कामगारांना कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती सुविधा पुरवणं असेल, कर योग्य रीतीनं भरणं असेल, या सगळ्या गोष्टी समाजाबद्दलच्या जागरूकतेतून होत असतात. व्यवसाय हा समाज निर्मितीचं एक माध्यम आहे. व्यवसायानं समाजाच्या सभासदांच्या गरजा पूर्ण करणं हे व्यवसायाचं प्राथमिक उद्दिष्ट असतं. व्यवसायाचं हे कर्तव्य जे व्यवसायानं पार पाडलं नाही तर लोक त्यांना शासनातील प्रतिनिधीमार्फत कायदे करून ते कर्तव्य पार पाडायला भाग पाडू शकतात. सामाजिक संस्कृतीच्या नियंत्रणाच्या कक्षेतच व्यवसायाला काम करावं लागत असतं. बुद्धिमान व्यावसायिकांना ही वाढती जाणीव आहे की ज्या लोकांना चांगला परिसर, शिक्षण, नोकरवर्ग, ग्राहक वर्ग, शेजारी हे उपलब्ध आहेत त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे व्यवसायाच्या हिताचं असतं. समाजाच्या विश्वासावरच कुठलाही व्यवसाय प्रगती करतो. व्यवसायानं सामाजिक जबाबदारी स्वीकारणं, ती पार पाडणं ही चांगलं नागरिक होण्याचं लक्षण आहे. व्यवसायानं सामाजिक जबाबदारी पार पाडली नाही तर शासन केव्हाही हस्तक्षेप करू शकतं. व्यवसायात कायद्यानं ती जबाबदारी पार पाडायला व्यवसायाला भाग पाडू शकतं. कायदेशीर उपाय हे व्यवसायाच्या दृष्टीने घातक ठरतात. त्यामुळं स्वेच्छेनं सामाजिक जबाबदारी घेणं, ती पार पाडणं
हे गरजेचं असतं. त्यामुळं व्यवसायाची समाजात एक पत निर्माण होते. व्यवसायाचे नियम तयार केले जात असताना राजकीय प्रक्रियेत सहभागाची संधी देखील व्यवसायाला मिळू शकते. आज टाटा घ्या, बिर्ला घ्या, अंबानी घ्या, किर्लोस्कर घ्या, असे जे उद्योग समूह आहेत ते स्वतःहून सामाजिक जबाबदारी पार पाडायला पुढे येत असतात. त्यामुळे एक चांगली प्रतिमा त्यांची निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर असतं ते म्हणजे आर्थिक पर्यावरण, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. व्यवसायाचं सगळ्यात व्यापक पर्यावरण म्हणजे आर्थिक पर्यावरण. व्यवसायाचं कुठलंही यशापयश याचा प्रत्यक्ष संबंध हा आर्थिक पर्यावरणाशी असतो. आर्थिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण यांचा देखील निकटचा संबंध आहे. राज्यकर्त्यांचं धोरण हे आर्थिक पर्यावरणात बदल घडवून आणत असतं. याच्यासाठी व्यावसायिकांना आर्थिक पर्यावरणाबद्दल नेहमीच जागृत राहावं लागतं. आर्थिक पर्यावरण असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्याच्यात 3 गोष्टी प्रामुख्याने येतात. पहिली गोष्ट असते आर्थिक स्थिती, दुसरी असते आर्थिक धोरणं आणि तिसरं असतं ते म्हणजे विविध अर्थरचना. पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक स्थिती, इकॉनॉमिक कंडिशन. देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा परिणाम व्यावसायिक प्रक्रियावर होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय आहे, आर्थिक साधनसामग्री, आर्थिक विकास किती आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, विकास दर काय आहे देशाचा, या सगळ्या गोष्टी बाजारपेठेवर परिणाम करतात आणि त्याच्यानुसारच वस्तू आणि सेवांची मागणी पुरवठा हा ठरवावा लागत असतो. दुसरं असतं ते म्हणजे आर्थिक धोरणं, इकॉनॉमिक पॉलिसीज. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार, रचना ही ठरवत असताना शासनानं वेळोवेळी आखलेली जी धोरणं असतात त्याला आर्थिक धोरणं म्हणतात. याच्यामध्ये मग आयात निर्यात धोरण असेल, औद्योगिक धोरण असेल, परवाना पद्धत असेल, अंदाजपत्रकीय धोरण असेल, या सगळ्याचा समावेश होत असतो. या धोरणांचा व्यवसायावर सकारात्मक, नकारात्मक दोन्ही प्रकारचा परिणाम होत असतो. उदारीकरणाच्या युगामध्ये लहान उद्योगांना अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं. देशाच्या वेगवेगळ्या धोरणात जर बदल झाला तर व्यवसायावर त्याचे ताबडतोब परिणाम होत असतात. एखादं शासन जर बहुमत मिळवून सत्तेवर आलं तर आर्थिक धोरणात बदल होणं हे स्वाभाविक असतं. प्रत्येक राजकीय पक्षाची एक वेगळी विचारसरणी असते. त्यामुळं व्यावसायिकांनी संभाव्य आर्थिक धोरणातल्या बदलांचा वेध घेऊन आपल्या व्यवसायात बदल केले पाहिजेत. व्यावसायिकांना अस्तित्वात असलेल्या आर्थिक पर्यावरणातच आपला व्यवसाय चालवावा लागत असतो. त्यामुळं आर्थिक धोरण बदलण्याचा अधिकार व्यवसायाला त्या ठिकाणी नसतो, तर जे आर्थिक धोरण आहे त्याच्याशी जुळवून घेणं हे व्यवसायाला गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा जो आर्थिक पर्यावरणाचा भाग असतो तो म्हणजे वेगवेगळ्या अर्थरचना, इकॉनॉमिक सिस्टीम. वेगवेगळ्या अर्थरचना म्हणजे अर्थव्यवस्थेची विभागणी किंवा वर्गीकरण असतं. यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था असते, समाजवादी अर्थव्यवस्था असते किंवा मिश्र अर्थव्यवस्था असते. भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या ठिकाणी असते अमेरिकेसारख्या देशामध्ये, तिथं व्यवसायावर नियंत्रण हे कमी असतं. चीन, रशियासारख्या देशात जिथं समाजवादी अर्थव्यवस्था आहे त्या ठिकाणी व्यवसायावर संमिश्र स्वरूपाचं नियंत्रण असतं, जास्त नियंत्रण असतं. भारतासारख्या देशात जिथं मिश्र अर्थव्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर नियंत्रण हे संमिश्र स्वरूपाचं असलेलं आढळून येतं. त्यामुळं आर्थिक पर्यावरणाचा विचार करत असताना आर्थिक स्थिती, आर्थिक धोरणं आणि वेगवेगळ्या अर्थरचना याचा विचार व्यवसायाला करावा लागतो. त्यानंतर असतं ते म्हणजे सांस्कृतिक पर्यावरण, कल्चरल एन्व्हायरमेंट. सांस्कृतिक पर्यावरण ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी सामाजिक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला त्याच्याकडं पाहावं लागतं. सांस्कृतिक पर्यावरणामध्ये ज्ञान असेल, श्रद्धा अंधश्रद्धा असतील, वेगवेगळ्या चालीरीती परंपरा असतील, कला असतील, नीतिमत्ता असेल, आचारविचार असतील, सवयी परंपरा असतील, धार्मिक शिकवण असेल, या सगळ्याचा समावेश होतो. संस्कृतीचा वारसा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. एखाद्या देशामधलं सांस्कृतिक पर्यावरण हे त्या देशातल्या उद्योगांच्या विकासावर अवलंबून असतं. अविकसित किंवा विकसनशील देश जर आपण घेतला तर तिथं धार्मिक शिकवणुकीचा प्रचंड पगडा लोकांच्या मनावरती बसलेला असतो. समाजात भरपूर अंधश्रद्धा असतात, त्याचा व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत असतो. काही अंधश्रद्धा या व्यवसायाला सतत अडसर ठरतात. आपण जर भारतामध्ये बघितलं तर अनेक पिकांची लागवड, पिकांची काढणी, नवीन व्यवसायाचं उद्घाटन, नवीन प्रकल्पाचा पायाभरणी अशी कार्य
ही शुभ दिवशीच केली जात असतात. अमेरिकेत जर आपण गेलो तर तिथं वेळेला खूप महत्त्व दिलं जातं. मुहूर्त काढून ठराविक चांगला दिवस बघून कामं केली जात नाहीत. अशा प्रकारे देशादेशामध्ये संस्कृतीत फरक आहे. या संस्कृतीचा देशातल्या व्यावसायिक धोरणावर परिणाम होतो. त्यामुळं व्यावसायिकांनी त्या देशाचं सांस्कृतिक पर्यावरण कसं आहे, त्या प्रदेशाचं सांस्कृतिक पर्यावरण कसं आहे हे बघून त्यानुसार आपल्या व्यवसायाची धोरणं आखणं हे गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे लोकसंख्याविषयक पर्यावरण, डेमोग्राफिक एन्व्हायरमेंट. लोकसंख्या ही व्यवसायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असते. व्यवसायाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज भासते. व्यवसायानं उत्पादित केलेली जे उत्पादन असतं, वस्तू किंवा सेवा असतात, ते विकत घेणारे देखील लोक असतात. त्यामुळं बाजारपेठ देखील उपलब्ध व्हावी लागते. बाजारपेठ ही लोकसंख्येवर अवलंबून असते. लोकसंख्येमधली वाढ, लोकसंख्येचं वयोमान, लिंगभेद, शिक्षण, उत्पन्न, लोकांची खरेदी क्षमता म्हणजेच क्रयशक्ती, या सगळ्या घटकांचा अभ्यास या लोकसंख्याविषयक पर्यावरणात करावा लागतो. लोकसंख्या जसजशी वाढत जाते त्याचप्रमाणे लोकांची खरेदी शक्ती जशी वाढत जाते त्यानुसार व्यवसायाला मागणी निर्माण होत असते. वयोमानातल्या फरकानुसार गरजांचं स्वरूप बदलत असतं. एखादा कॉलेज गोईंग यूथ, कॉलेजला जाणारा मुलगा आणि एखादा म्हातारा गृहस्थ यांच्या काय खरेदी करायचे याच्यात प्रचंड तफावत असते. त्याचप्रमाणे ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या हा देखील एक फरक असतो. ग्रामीण भागातल्या लोकांच्या गरजा आणि शहरी भागातल्या लोकांच्या गरजा यात देखील तफावत आढळते. लोकसंख्येचा मोठा लोंढा आज ग्रामीण भागामधनं शहरी भागामध्ये सातत्यानं स्थलांतर करताना आपल्याला आढळून येत आहे. हा देखील व्यवसायाला विचारात घेण्याची एक गोष्ट आहे. व्यवसायानं त्याच्याकडे देखील पाहिलं पाहिजे. त्यातून देखील अनेक समस्या शहरांमध्ये निर्माण होताना दिसत आहेत. लोकसंख्येच्या आवडीनिवडी, लोकांच्या फॅशन्स या सातत्यानं बदलताना आपल्याला आढळून येतात. त्यात जसा बदल होतो त्यानुसार व्यवसायानं आपल्या उत्पादनामध्ये, आपल्या वस्तू आणि सेवांमध्ये जर बदल केला तर मोठ्या प्रमाणात त्या व्यवसायाला मागणी राहते. व्यवसाय संस्थेच्या आजूबाजूचं लोकसंख्याविषयक जे पर्यावरण आहे त्याचा प्रभाव व्यवसायावर पडतो आणि त्यातल्या बदलानुसार जर व्यवसायानं आपली धोरणं बदलली तर तो व्यवसाय चांगली प्रगती करू शकतो. यानंतर असतं ते म्हणजे तंत्रज्ञान विषयक पर्यावरण अर्थात टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. तंत्रज्ञान विषयक पर्यावरणाचा व्यवसायावर दीर्घकालीन आणि प्रत्यक्ष परिणाम होतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन, बाजारपेठ, तंत्रज्ञान याबद्दलचं जीवनचक्र हे अल्पजीवी स्वरूपाचं असतं. तांत्रिक प्रगती वेगानं होते आज, त्यामुळं आजचं उत्पादन हे उदा कालबाह्य झालेलं आपल्याला दिसेल. नवीन तंत्रज्ञान येण्याची प्रक्रिया ही आज गतिमान झालेली आहे. तंत्रज्ञान विषयक पर्यावरणाचा परिणाम फक्त उत्पादन आणि सेवा क्षेत्रापुरताच नाही तर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्या पर्यावरणावर देखील झालेला आहे. तंत्रज्ञानामधल्या बदलाचा परिणाम हा कुठल्याही व्यवसायावर होत असतो. तंत्रज्ञानातल्या बदलाचा विचार केला, त्याच्याशी जुळवून घेतलं तर व्यवसाय टिकून राहतो, नाहीतर तो बंद पाडावा लागतो, बंद होऊ शकतो. आपण जर मुंबईचं उदाहरण घेतलं तर तिथे जो कापड उद्योग होता तो आज कालबाह्य ठरलेल्या यंत्रसामग्रीवर त्या काळात चालू होता. त्याच्यात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतून पडलं होतं. आज आपण बघितलं तर अनेक कापड गिरण्या बंद झालेल्या आहेत. आधुनिक युगामध्ये तांत्रिक पर्यावरणात बदल झालेले आहेत. त्या बदलांशी जुळवून न घेतल्यामुळं हा कापड उद्योग बंद पडला मुंबईमधला. तंत्रज्ञान विषयक पर्यावरणामध्ये नवनवे शोध लागणे, यंत्रांचे, उत्पादन पद्धतींचे हे आढळून येतं आपल्याला. आज बघितलं तर स्वयंचलित यंत्र आहेत, नवनवीन तंत्रज्ञाने, शक्ती साधनं, उपकरणं आहेत, वेगवेगळी तंत्र आहेत. याच्याशी जर जुळवून घेतलं तर व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू राहू शकतो. दूरदर्शनचा शोध लागल्यामुळं म्हणा, रेडिओची मागणी आजच्या काळात प्रचंड कमी झालेली आहे. जसा की मोबाईल फोन, भ्रमणध्वनीचा शोध लागला त्याबरोबर त्याची मागणी वाढली. म्हणजेच काय, नवीन जेव्हा एखादा शोध लागतो, नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा त्याच्याशी संबंधित जुन्या गोष्टीची मागणी ही कमी होताना दिसते. आज जर आपण बाजारात बघितलं तर संगणक असेल, इंटरनेट असेल, ई-कॉमर्स असेल यासारख्या सुधारणा या अलीकडच्या शतकामधल्या आहेत. परंतु त्याच्यामुळं अनेक जुन्या गोष्टी या कालबाह्य होताना आपल्याला दिसत आहेत.
सगळ्याच क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होतोय. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू चीनसारखे देश अत्यंत स्वस्त दरामध्ये भारतात पुरवत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक उद्योगासमोर स्पर्धात्मक आव्हान निर्माण झालेलं आहे. तंत्रज्ञानाबद्दलच्या घटकांमुळं व्यवसायातल्या उत्पादनाचं स्वरूप, प्रमाण, दर्जा याच्यामध्ये देखील प्रचंड बदल झालेले आपल्याला आढळून येतात. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे अनेक उद्योगांसमोर अनेक नवी आव्हानं निर्माण झालीत. काही उद्योगांना त्यांचं उत्पादन बंद करावं लागलं आहे. अशा परिस्थिती जर टाळायच्या असतील तर तंत्रज्ञानाबद्दलच्या पर्यावरणाचा योग्य प्रकारे विचार केला पाहिजे आणि तंत्रज्ञानातल्या बदलांबरोबर जुळवून घेऊन आपल्या व्यवसायात देखील ते बदल केले पाहिजेत. तरच आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतो. त्यानंतर असतं ते म्हणजे राजकीय पर्यावरण, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. लोकशाही अर्थव्यवस्था जर भारताची बघितली तर राजकारणापासून कुठलाही व्यवसाय अलिप्त राहू शकत नाही. व्यवसायाला सामाजिक पाठिंब्याबरोबरच राजकीय पाठिंबा असणं हे गरजेचं असतं. राजकीय तत्त्वज्ञान, शासन पद्धती, राजकीय स्थैर्य यांना एकत्रित केलं तर आपलं राजकीय पर्यावरण बनतं. राजकीय घडामोडींचा व्यवसायावर नेहमी परिणाम होत असतो. देशात क्रांती झाली, शासन बदललं, देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली, महत्त्वाच्या राजकीय नेत्याचा मृत्यू झाला तर अशा घटनांचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या व्यवसायावर होत असतो. काही पक्षांची विचारसरणी समाजवादी असते, काहींची भांडवलशाही असते. त्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष धोरणं आखत असतात. राजकीय घडामोडींमुळे शासनाचं अस्तित्व धोक्यात येत असतं. अशा वेळेला केंद्रात, राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होत असते. त्याचा परिणाम व्यवसायाच्या धोरणांवरती होत असतो. जर शासन भांडवलशाही विचारसरणीचं असेल तर ते खाजगीकरणाला प्राधान्य देत असतं. जर शासन हे समाजवादी विचारांचं असेल तर ते खाजगीकरणापेक्षा सरकारी क्षेत्रात जास्त उद्योग कसे राहतील हे बघत असतं. खुली अर्थव्यवस्था आज भारतानं स्वीकारली, त्यामुळं स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा आयातीचा मार्ग मोकळा झालाय. नवनवे उद्योग स्थापन होत आहेत. त्यामुळं भारतातल्या उद्योगांवर याचा दूरगामी परिणाम झालेला आहे. ज्यावेळी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं 1969ला, त्यावेळी तो देखील राजकीय निर्णय होता. त्याचे अनेक चांगले वाईट परिणाम उद्योगावर झालेले आपल्याला दिसून येतात. कोणताही पक्ष जेव्हा सत्तेवर येतो तेव्हा आपल्या पक्षाची विचारसरणी, आपल्या पक्षाची धोरणं ही राज्यकारभारात तो लागू करतो, त्याच्यानुसार निर्णय घेतो. त्यामुळं देशात एकदा का राजकीय बदल झाला की व्यावसायिकांना त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं आणि आपल्याला अनुकूल असणारा राजकीय पक्ष कसा निवडून येईल याच्यासाठी निवडणुकीत त्या पक्षाला अर्थसहाय्य करावं लागतं. आर्थिक क्षेत्रामध्ये शासन हस्तक्षेप आजकाल करताना आपल्याला दिसतंय. त्यामुळं योग्य राजकीय वातावरण हे व्यवसायाच्या प्रगतीला गरजेचं असतं. व्यावसायिकांचं बदलतं राजकीय वातावरण लक्षात घेऊन त्याच्यानुसार आपल्या व्यवसायात बदल करणं हे गरजेचं असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर सरकारी करामध्ये सूट न मिळाल्यामुळं तोट्यात चाललेला रिलायन्सचे जे पेट्रोल पंप होते ते मार्च 2008ला बंद करण्यात आले. रिलायन्सनं सुद्धा तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा कुठलाही विचार न करता ते तडकाफडकी बंद केलं. हे का घडलं तर त्या काळात ती कर सवलत रिलायन्सला मिळाली नाही म्हणून. म्हणजे त्या काळातल्या राजकीय पर्यावरणाचा तो परिणाम होता. त्यानंतरचं असतं ते म्हणजे कायदेविषयक पर्यावरण. मित्रांनो, ज्यावेळी आपण कायदेविषयक पर्यावरण असं म्हणतो त्यावेळी व्यवसायावर परिणाम करणाऱ्या अनेक कायद्यांचा त्याच्यात समावेश होतो. कायदेविषयक पर्यावरणामध्ये देशातले व्यापारी, औद्योगिक कायदे हे येत असतात. हे कायदे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राच्या संबंधीचं वातावरण निर्माण करत असतात. याच्यामध्ये मग किमान वेतन कायदा आला, औद्योगिक कलह कायदा आला, बोनस विषयक कायदा आला. या सगळ्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाची शाश्वती मिळवून देणं, कामाचे तास, सुट्ट्या, कर्मचाऱ्यांना नफ्यातला सहभाग हे देणं हे शक्य होत असतं. कायदे हे व्यवसाय व्यवस्थापकाला व्यवसायाची धोरणं ठरवायला मदत करतात. व्यवसाय व्यवस्थापकाला कायदेविषयक चौकटीतच व्यवसायाची धोरणंही ठरवावी लागत असतात. मन मानेल तशी धोरणं व्यवस्थापकाला ठरवता येत नाहीत, कारण कायदेविषयक पर्यावरणाशी त्याला जुळवून घ्यावं लागतं. देशातली कायदेविषयक परिस्थिती कशी आहे यावर व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. कायदे जर फार जाचक असतील
तर विकास दर कमी असतो. कायदे जर अनुकूल असतील तर व्यवसायाचा विकास दर वाढतो. थोडक्यात सांगायचं तर देशातली औद्योगिक आणि व्यापाराबद्दलची जी कायद्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यावर व्यवसायाची धोरणंही अवलंबून असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यावरण, इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट. आंतरराष्ट्रीय पर्यावरणामध्ये जागतिक पर्यावरण, वेगवेगळ्या देशांचे परस्परांशी असलेले संबंध याचा समावेश होत असतो. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना आणि वेगवेगळे व्यापारी गट यांचा देखील व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय पर्यावरण ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण विचारात घेत असताना परकीय व्यापार करणारे व्यावसायिक आपल्याला विचारात घ्यावे लागतात. प्रत्येक राष्ट्रामधल्या प्रत्येक कालावधीमधला विचार हा आपल्याला करावा लागतो. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, रशियाचं विभाजन, इराक अमेरिका युद्ध, जागतिक व्यापार संघटना, तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना, अशा अनेक गोष्टी या आंतरराष्ट्रीय पर्यावरणामध्ये येत असतात. देशाचं आयात निर्यात धोरण काय आहे, बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या कोणत्या आहेत, परकीय विनिमय नियंत्रण कसं चाललंय, तेजी मंदीचं चक्र कसं आहे, आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या आहेत वेगवेगळ्या, जागतिक व्यापार संघटना काय ठरवते, व्यापारी गटांची धोरणं काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा समावेश आंतरराष्ट्रीय पर्यावरणावर होत असतो. आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण ज्या उद्योग संस्थेला वेगवेगळ्या देशांशी व्यापार करायचा आहे, बाहेरच्या देशांशी संबंध येतो, अशा सगळ्या उद्योग संस्थांना आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा विचार करणं हे गरजेचं असतं. त्यानंतरचं असतं ते म्हणजे शैक्षणिक पर्यावरण, एज्युकेशनल एन्व्हायरमेंट. शैक्षणिक पर्यावरण ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी देशामधली शिक्षण पद्धती, त्या पद्धतीची गुणवत्ता याचा समावेश शैक्षणिक पर्यावरणात होत असतो. देशामधली शिक्षण पद्धती, त्याची गुणवत्ता आणि दर्जा हे जर चांगलं असेल तर निश्चितच त्याचा परिणाम शैक्षणिक व्यवसायावर अनुकूल असाच होऊ शकतो. आज भारतात आपण बघितलं तर हुशार, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, धंदेवाईक अशा लोकांचा पुरवठा करण्याचं काम IIT, IIM या संस्था करताना आपल्याला दिसत आहेत. व्यवसायाप्रमाणेच जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाची लाट ही शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आलेली आहे. शिक्षणाचं उदारीकरण झालं आहे. अमेरिका म्हणा, इंग्लंड म्हणा, इथल्या अनेक विद्यापीठांनी आज CA, MBA याच्यासारखे कोर्स भारतामध्ये सुरू केलेले आहेत. शैक्षणिक पर्यावरणातल्या बदलाचा विचार हा शिक्षण संस्था करतात. त्यांनी जर तो विचार केला तरच त्या स्पर्धेत टिकून राहू शकतात. यासाठी सगळ्या शैक्षणिक पर्यावरणाचा योग्य विचार करणं गरजेचं आहे. भारतामधलं शैक्षणिक वातावरण हे विद्यार्थी आणि व्यवसाय यांना अनुकूल अशा प्रकारचं आहे. जगातल्या अनेक देशामध्ये बौद्धिक काम करणारा वर्ग हा भारतातला आहे. खास करून सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर अनेक भारतीय तंत्रज्ञ हे जगभरामध्ये वेगवेगळ्या देशात काम करत आहेत. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून अनेक कामं आज भारतातल्या IT तज्ज्ञांकडून करून घेतली जात आहेत. त्यामुळे हे शैक्षणिक पर्यावरण भारताच्या दृष्टीनं अनुकूल आहे. या लेक्चरमधून आपण बाह्य पर्यावरण म्हणजे काय, बाह्य पर्यावरणाचे 2 प्रमुख घटक किंवा प्रकार म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म पर्यावरण, स्थूल पर्यावरणामध्ये आणि सूक्ष्म पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याच्याबद्दलची माहिती आपण या लेक्चरमधून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.